तर सर्वप्रथम नवी मुंबईमध्ये मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे। एक कार्यालय होतं तेव्हा शिवसेनेचे आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यानंतर आज आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। कसं बघताय? खरं म्हणजे आज नव्या मुंबईतल्या जनतेसाठी खासदारांचं संपर्क कार्यालय आज त्याचं लोकार्पण झालं। मी खासदार नरेश म्हस्के यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे नव्या मुंबईतल्या नागरिकांना आपल्या समस्या आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला, एक जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेऊन खासदार त्याला न्याय देतील। त्यामुळे शेवटी बाळासाहेबांनी एकदा उद्घाटन केलं। आपण म्हणालात बाळासाहेबांनी कार्यालय असतील, शिवसेना शाखा असतील, ही न्याय मंदिरं न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं शाखांचं जाळं निर्माण केलं आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालंय। मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर होईल। सर, म्हात्रे परिवाराने आणि त्याचबरोबर आज ऐरोलीमध्ये रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे यांनी प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केला आहे। खरं म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतोय। लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे, दिलेला शब्द पाळणारी आहे आणि रमाकांत म्हात्रे यांना प्रदीर्घ अनुभव, 34 वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल आणि म्हणून रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्यांनाही पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो। या ठिकाणी 2 रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील आज एक रमाकांत म्हात्रेंच्याकडून, विजय चौगुलेंच्याकडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम होईल। तुम्हाला माहीत आहे की रुग्णवाहिका ही शिवसेनेची एक मोठी सेवा आहे। अमिताभ बच्चन यांना देखील जेव्हा रुग्णवाहिकाची आवश्यकता लागली तेव्हा देखील ती शिवसेनेची रुग्णवाहिका होती आणि म्हणून अमिताभ बच्चन त्याचा कधी आवर्जून उल्लेख करतात आणि म्हणून शिवसेना ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे। शिवसेना 20% राजकारण, 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन आम्ही जातोय, या राज्याचा कारभार देखील करतोय आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो। महाविकास आघाडीचे अनेक नगरसेवक जे महाविकास आघाडीचे नगरसेवक नवी मुंबईतले ते आपल्या संपर्कात आहेत, शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत आहेत। आणि आता बघा, शिवसेनेवर विश्वास दाखवून या ठिकाणी दररोज प्रवेश होतो आहे आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमचे पदाधिकारी करतायत। त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही हा विश्वास त्यांना असल्यामुळे या ठिकाणी ते येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो। काँग्रेसला एकही जागा दिलीत आली नाही, काय वाटतं? इंडिया आघाडी कमजोर झाली आहे? इंडिया अलायन्स जी आहे ती फक्त खुर्चीसाठी, स्वार्थासाठी एकत्र आलेली आहे आणि फक्त मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेली इंडिया अलायन्स आहे आणि खऱ्या अर्थाने NDAला विरोध करण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी जे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची अशीच गत होते आणि म्हणून काँग्रेस तुम्ही बरोबर आज सोडली। काँग्रेसचा भोपळा फुटला तिकडे आणि काँग्रेसचा जो काही प्रवास आहे त्यांचा प्रवास आणि प्रगती 0 पासून 0 कडे चाललेली आहे। 3 वर्षामध्ये भोपळा फुटला नाही, 3 वर्षात त्याचा हैट्रिक केला है। सर, हिंदी में आज जैसे सांसद नरेश म्हस्के इनके कार्यालय का उद्घाटन हुआ, उसी के साथ कांग्रेस के कद्दावर नेता रमाकांत म्हात्रे ने आज पार्टी ज्वाइन की है, कैसे देखते हैं इसको? आज नवी मुंबई में सांसद नरेश म्हस्के इनका संपर्क कार्यालय शुरू हो चुका है और मुझे खुशी है कि यहाँ नवी मुंबई वासियों को ये उनका संपर्क कार्यालय एक प्लेटफॉर्म मिलेगा वहाँ पर जाने का
वहाँ पर उनकी सुनवाई होगी, उनकी समस्या जो प्रश्न होंगे वो खासदार जी सुनेंगे और उसको छुड़ाएंगे, इससे लोगों को न्याय मिलेगा। इसलिए आज उसका उद्घाटन हुआ है। आज ऐरोली में भी आज कांग्रेस के बहुत बड़े सीनियर लीडर रमाकांत म्हात्रे, इन्होंने भी आज शिवसेना में प्रवेश किया है। उनकी पत्नी हमारी लाडली बहन मंदाकिनी म्हात्रे जो एक्स डिप्टी मेयर रह चुकी है, उनका भी प्रवेश हुआ है। उनका बेटा अनिकेत म्हात्रे, उन्होंने भी प्रवेश किया है। दूसरे हमारी अनीता मानवतकर, ये जो नगर सेविका रही है, उनका भी प्रवेश हुआ है। आज अच्छे दिन में ये सब प्रवेश हुए हैं, क्योंकि दिल्ली के तख्त पर भी एनडीए का भगवा ध्वज आज लहराया है मोदी जी के नेतृत्व में, और इसलिए वहाँ ये आज का दिन अच्छा है। और अभी रमाकांत म्हात्रे जी शिवसेना का काम करेंगे, शिवसेना को आगे बढ़ाएंगे, और निश्चित रूप से इसका फायदा सर्वसामान्य नागरिक आम आदमी को होगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।